भरभक्कम आघाडी मिळवेल, मात्र रायवाडी संघ कौतुक करावं लागलो. काय कमबॅक केलं. कमबॅक कसं असावं तर रायवाडी संघासारखं असावं. धावी रोहा मेहनत घ्यावी लागेल. हा सुद्धा रोहा तालुक्याचा बलाढ्य संघ म्हणून गणला जातोय. मेहनत घ्यावी लागेल ती रोहा संघ. आई पांडवादेवी रायवाडी हा सुद्धा कमालीचा संघर्ष करणारा संघ मैदानात तुम्हाला पाहायला मिळतो. हार्या कोस्तेकर खरोखर सोशल मीडिया आपल्या जबरदस्त रीलच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावणारा एक जबरदस्त व्यक्तिमत्व हार्या कोस्तेकर याच रोहा तालुक्याचा. खरोखर खेळाडूंना मोठं नाव मिळवून देणारा आणि खरोखर त्यांची क्षणचित्र असे बघाबाई बघतच राहावं असं आयोजन आहे. क्रीडांगण नंबर 2 वर सामन्याला सुरुवात. हो काय चढाई पांडवा देवी रायगड. उतू नका मातू नका घेतला वसा टाकू नका. मेहनत घ्या मित्रांनो. आज तुम्ही धाटाव नगरीत खेळायला आला. सोनार सिद्ध धाटाव्या संघाने इतिहास रचला होता विसरू नका. आजची धाटाव आयोजित लोकनेते स्वर्गीय भाईसाहेब पाशेकर यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा 2026 ना दबा कामी आली ना दुवा कामी आली ना दुवा कामी आली. सर्वांना सोडून सॉरी वैकुंठाला गेली. सर्वांच्या मनाला लावून दुःखाची हरपला रोहा तालुक्याचा वाघ. सन्माननीय लोकनेते स्वर्गीय भाई पाशीलकर साहेबांच्या चरणी त्रिवार म्हणून करा भावपूर्ण. उडदावणे संघ नव्या गणवेशामध्ये पाहायला मिळेल. एक काल होता की उडदावणे संघाचा दरारा दहशत निर्माण पाहायला मिळते. हे नवयुवक कडवी झुंज देते. कबड्डी खेल हा एक खेल नहीं बच्चों का, यहाँ पर दम निकलता है अच्छो अच्छो का शी कबड्डी. हो यशस्वी झाला. मधले रसिक वर्ग रुपेश सर जरा सामने दिसत ना आपल्याला. आयोजकांना विनंती आहे, जे मधले आयोजक तुम्हीच जर मैदानाच्या मध्ये राहिला तर ते प्रेक्षक कसे राहतील. विनंती आपल्याला बॅरिकेडच्या बाहेर बसण्याची व्यवस्था केलेली आहे, उभं राहण्याची व्यवस्था केलेली आहे. प्लीज या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघ काय करतोय, कशा पद्धतीने चढाई करतोय, कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण करतोय हे आम्हाला या ठिकाणी सांगताना समालोचन करत असताना या ठिकाणी अर्थ लावतोय. भरत मालुसरे आपण त्या ठिकाणी उपस्थित आहात. कालागर संघाचा ज्ञानेश्वर कलंबे याची पालखी उचलली गेले. काय क्षेत्ररक्षण केले. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ रेडरची झाली डिफेंडरला भेट. जबरदस्त सामना. मागच्या सप्ताहात या ठिकाणी स्पर्धा झाली, तालुकास्तरीय स्पर्धा झाली आणि काल भैरव उडदवणे संघ हा द्वितीय क्रमांकाचा पार्टिशन ठरला. काल भैरव उडदवणे काल भैरवाचा वरदहस्त असलेला एक जबरदस्त संघ कडवी झुंज देत असताना क्रीडांगण नंबर 2 हे पांडवाच आहे. तो बघा सर्वांची उंची आणि शर्यष्टी समान. सिलेक्शन कमिटीला धन्यवाद द्यावा लागेल. ज्ञानेश्वर कलंबेला थांबव. तलागर संघात एक जबरदस्त खेळ आणि क्रीडांगण नंबर 2 वर काय खेळ चालला. घणाघाती हल्ला. भरत मालुसरे आपण त्या ठिकाणी उपस्थित आहात. प्रेक्षकांना आपण बाजूला काढले पाहिजे. रसिकांना तुम्ही अतिथी आहात. अतिथी देवो भव. सहकार्य करा जरा. कारण रोहा तालुक्याचा रसिक वर्ग दर्दी आहे हे आम्हाला माहिती आहे. आम्ही कुठे गेलो तरी सांगतो की रोहा तालुक्याचा रसिक वर्ग शेवटपर्यंत थांबतो. आम्ही सुद्धा रसिकच आहोत. चढाईसाठी स्वप्नील जाईल कर का. चढाई करते तलागर संघाकडून वेग आणि या खेळाडूला उडवलाय. मैदानाच्या बाहेर समोर आम्ही करून टाकलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण उडदवणे संघाकडून. मी या ठिकाणी त्यांनी मोठमोठे गाड केले.
याच ठिकाणी पहा वजन पाहिलं तर त्याचं तर 35 असेल हो. लाजवाब उडदवणे संघ रसिकांच्या गळ्यातील ताईत होत आहे आपण, कारण येथे पाहिजे जातीच हे गव्हाल्याचं काम नवी कबड्डी आहे. तलागर संघ रोहा तालुक्यात संतोषजी मोरे साहेब यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित करायचं. संतोषजी मोरे, रितेश भोगटे आणि संतोषजी मोरे साहेब यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. शेवटची 3 मिनिटं झालं संपाला. सन्माननीय डॉक्टर इस्माईल हुसेन रहाटविलकर, रायगड जिल्हा प्रमुख डॉक्टर सेल, एक धडाडीचे व्यक्तिमत्व आता मात्र क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो. खरोखर डॉक्टर म्हणजे खरोखर रुग्णालय सेवा, एक जबरदस्त रुग्णालय सेवेलाच ईश्वर सेवा मानून कार्य करणाऱ्या सर्व डॉक्टरांना मानाचा मुद्रा, त्यापैकी एक जबरदस्त व्यक्तिमत्व आता इथे उपस्थित झालेले आहे. आपला ज्ञान, समर्पण आणि सेवेमुळे असंख्य जीवांना नवी आशा मिळते आणि खरोखर आपण इथे उपस्थित झाले महत्वाचं कार्य आपल्या माध्यमातून होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया एक धडाकेबाज व्यक्तिमत्व सन्माननीय डॉक्टर इस्माईल हुसेन रहाटविलकर. खरोखर त्यांच्या माध्यमातून अनेक योजना दिल्या जात आहेत आणि आपल्या पेशंटला बरं केलं जातोय. जोरदार टाळ्या होऊन जाते अशा दात्यासाठी. हा सन्मान होतोय तुमचा, हा सन्मान होतोय तुमच्या कर्तृत्वाचा आणि हा सन्मान होतोय एक निरपेक्ष दातृत्वाचा. आपल्या हातून अशी जनसेवा होत राहो. जनसेवा हीच ईश्वर सेवा आपण मानताय आणि खरोखर आज आपण इथे उपस्थित राहून तर या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे डॉक्टर इस्माईल हुसेन रहाटविलकर, रायगड जिल्हा प्रमुख डॉक्टर सेल, मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं. नमस्कार माननीय व्यासपीठ, तुम्ही मला इथे आमंत्रित केलं त्याच्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. मी अल्फा हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड माणगाव याचे डायरेक्टर असून मी राष्ट्रवादी जिल्हा प्रमुख डॉक्टर सेलचा आहे आणि बरेच वर्ष मी शिष्यवृत्तीमध्ये काम करत आहे. तुम्हाला मी इथे माहिती देण्याची इच्छुक आहे की आपल्याकडे हॉस्पिटलमध्ये आता आयुष्यमान भारत योजना ही चालू झालेली आहे. त्याच्यामध्ये लोकांना भरपूर काही फायदा देता येतो. मुख्यमंत्री सहायता निधी आहे. एखाद्याला हार्ट अटॅक आला आणि त्या हार्ट अटॅकमध्ये जर त्याला इंजेक्शनची गरज आहे तर त्याचे पैसे पुन्हा गव्हर्नमेंटच्याकडूनच भेटतात. 50,000ची मदत भेटते तात्काळ. आणि आयुष्यमान भारतमध्ये जे काय पुढचा उपचार आहे हॉस्पिटलचा खर्च पूर्ण त्याच्यात कव्हर होऊन जातो. लोकांसाठी खूप चांगली सोयीसुविधा आहे. त्याचा खूप त्यांनी वापर करावा किंवा त्याचा फायदा उचलावा ही अशी विनंती आहे. लोकांना माहीत नसतं, लोक उगाच पैसे खर्च करतात, व्यक्तीकडे जाऊन भरपूर त्यांना फायनान्शियल क्रायसिसचा प्रॉब्लेम करावा लागतो. लोकांकडे पैसे असत नाही आणि उपचारासाठीही मागे असतात पण त्याच्याने जीव जागा होतो. तर अशा परिस्थितीमध्ये आयुष्यमान कार्ड असो किंवा नसो, तुम्ही या अल्फा हॉस्पिटलमध्ये मी तुम्हाला सहकार्य करेन. तुम्हाला काय लागेल ते घाटावासीला जे काय लागेल ते मी प्रोव्हाइड करू, हे मी आधी शब्द दिला जातो. बेजारी क्रीडांगण नंबर 1 वर अंतिम पुकार वांदोली विरुद्ध मर्देवी धरण क्रीडांगण नंबर 2 वर. क्रीडांगण नंबर 2 वरचा सामना पाहण्यासारखा 8-6 काल भैरव उडदवणे विरुद्ध नवद तरुण तलागर. एक जबरदस्त सामना मैदानात रंगला. क्रीडांगण नंबर 1 वर आई पांडवा देवी रायवाडी झुंज देते धावी रोहा.